मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षांपासून मराठा समाजाचा लढा सुरू आहे। हा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे, कारण मनोज जरांगे यांना मुंबईतील उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबद्दलचा GR देण्यात आला असून याचा फायदा मराठवाड्यातल्या मराठा समाजाला होणार असल्याचं दिसतंय। तर याच वेळी दुसरीकडे मनोज जरांगेंची टीम पुढचे धोकेही ओळखून पावलं टाकताना दिसते। मनोज जरांगेंचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात या प्रकरणी कॅव्हेट दाखल केलंय। मराठा आरक्षणाबद्दल दिलेला GR मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय रद्द करू नका असं या कॅव्हेटच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे। या सगळ्या घडामोडी नेमक्या काय आहेत त्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीपासून सुरू झालेला मनोज जरांगेंच्या नेतृत्वातला मराठा समाजाचा लढा नंतर राज्यभर पोहोचला। विशेषतः मराठवाड्यात हे वादळ गेल्या 2 वर्षांपासून त्याच ताकदीने घोंगावतंय। याच लढ्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला मनोज जरांगेंचा दुसरा मुंबई दौरा। पहिल्यांदा नवी मुंबईतून परत गेल्यानंतर जरांगेंच्या दुसऱ्या दौऱ्याला किती यश मिळेल याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं, पण जरांगेंनी दुसरा मुंबई दौराही यशस्वी करून दाखवला। 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघालेल्या जरांगेंची यात्रा ही 29 ऑगस्टला मुंबईत धडकली। त्याच दिवशी त्यांनी 10 वाजता उपोषण सुरू केलं। पुढे 30 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर असं सलग 5 दिवस मनोज जरांगेंचं उपोषण सुरू राहिलं। 5व्या दिवशी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे समितीच्या सदस्यांसह जरांगेंच्या भेटीला पोहोचले। आझाद मैदानावरच्या या भेटीत राधाकृष्ण विखे यांनी मनोज जरांगे यांच्या हातात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबद्दलचा ड्राफ्ट दिला। काही बदल सुचवल्यानंतर जरांगेंनी तो ड्राफ्ट मान्यही केला। अवघ्या तासाभरात मनोज जरांगेंच्या हातात GR देण्यात आला। तसंच मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी मान्य झाली। त्यामुळे ही लढाई आपण जिंकली आहे अशा भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केल्या। मात्र नंतर पुन्हा एकदा वेगवेगळे प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या। तसंच मराठ्यांना कुणबी मराठा म्हणून ओबीसीतून आरक्षणाच्या विरोधात असलेल्या काही जणांनी कोर्टात जाण्याचीही तयारी केली आहे। याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी थेट सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलाय। त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे। ते नेमकं काय म्हणालेत ऐकूयात। आम्ही हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात कोणीतरी कोर्टात जाण्याचं वक्तव्य केल्यानंतर परवा दिवशी माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली तसेच हायकोर्ट मुंबई हायकोर्ट खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे कॅव्हेट दाखल केला असून याद्वारे आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली आहे की जो हैदराबाद गॅझेटच्या लागूसाठीचा जो GR काढलेला आहे माननीय राज्य सरकारने त्या GRला स्थगिती देण्यापूर्वी किंवा त्यावर चर्चा करण्यापूर्वी किंवा तो GR रद्द करण्यापूर्वी किंवा याबाबत अशी काही तत्सम कारवाई करायची झाल्यास त्याबाबत सर्वप्रथम आम्हाला कळवण्यात यावं, आमचं मत विचारात घ्यावं। माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांची त्याबाबतली भूमिका जाणून घ्यावी, अखंड मराठा समाजाची भूमिका सुद्धा जाणून घ्यावी आणि त्यानंतरच निर्णय द्यावा यासाठी हे कॅव्हेट दाखल केलेलं असून श्री मोरे हे आमचे वकील आहेत। त्यांनी आम्हाला कळवलं की दिल्ली येथे काही लोकांनी या GRच्या संदर्भात याचिका दाखल केली असून मुंबईतही हायकोर्टात कोणत्या तरी एका NGOने या गॅझेटच्या GRच्या विरोधात एक याचिका दाखल केलेली आहे। म्हणून आम्ही हे एक पूर्व कल्पना आणि पूर्व काळजी म्हणून हे कॅव्हेट दाखल केलेलं आहे। वास्तविक पाहता याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे सरकार सकारात्मक आहे, सरकारही आपली बाजू मांडेल आणि या GRच्या बाबतीत कायमस्वरूपी हा GR टिकल यासाठी प्रयत्न करेल। पण एक अधिकची काळजी म्हणून आणि समाज म्हणून आमचीही काहीतरी जबाबदारी लागते, म्हणून आम्ही हे कॅव्हेट दाखल केलं असून याबाबतची पूर्वकल्पना काल मनोजदादांना थोडक्यात देण्यात आली होती आणि आज या संदर्भातले सर्व कागदपत्र घेऊन आम्ही संध्याकाळी मनोजदादांची भेट घेऊन सर्व कागदपत्र सुपूर्द करणार आहोत। विशेष म्हणजे माध्यमांशी बोलताना गंगाधर काळकुटे यांनी सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात या GR विरोधात काही जणांनी याचिका दाखल करण्याची तयारी केली असल्याचं म्हटलंय। कॅव्हेट दाखल केल्याचा नेमका काय फायदा होणार? कॅव्हेट दाखल झालेला असल्यानं मराठा आरक्षणासंदर्भातील GRला एकतर्फी स्थगिती मिळणार नाहीये। जर ओबीसी संघटनांनी न्यायालयाकडे जाऊन मागणी केली की हैदराबाद गॅझेट लागू करू नका,
तरी न्यायालयाला लगेच एकतर्फी स्थगिती आदेश देता येणार नाहीये. कॅव्हेट दाखल झाल्यामुळे न्यायालयाला आधी मराठा समाजाची बाजू सुद्धा ऐकून घ्यावी लागणार आहे. म्हणजेच समाजाची भूमिका न ऐकता आरक्षणाच्या मार्गात कुठलाही अडथळा येणार नाहीये. हे कायदेशीर पाऊल उचलल्यामुळे आरक्षण तात्काळ बंद होण्याचा धोकाही कमी झालाय. मराठा समाजाला आपले मुद्दे स्पष्ट करण्याची आणि कायदेशीर लढाई मजबूत करण्याची संधी या कॅव्हेटच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे आता एकूणच या सगळ्या कायदेशीर गोष्टी पुढे कशा पार पडणार यावर आपलं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.